हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चिखलाला उशीर झाला तर बानोबाईला हवा असं करावं लागतंय. चपाती पहिली. काय होतंय, एका हाताने मोबाईल पण धरायला येत नाही. थांबा एक मिनिट. बघा, बानूचं दूध बानूला असं चुरायचं. चपाती आहे, दिसलं का? चपाती आहे म्हणलं, चुरत चला म्हणलं बानूला दाखव. म्हणलं ही बानू उठली तर काय बोलायचं होतं. हां, खूप इतक्या छान कमेंट आहेत ना, मला इतका उल्हास येतोय व्हिडिओ बनवायला, लईच उल्हास येतोय. आणि खरंच भाऊ बहिणींना अशीच कमेंट करत जावा. ज्या व्यक्तीला वाचायला लिहायला येत नाही त्या व्यक्तीचा सन्मान असंच करत जावा. हां, जे शिकलेलं आहे, ज्याला त्याच्यापाशी डिग्री आहे, त्याला वाचा येते, त्याला लिहिलं कमेंट केली तरी चालते, असं काही नाही. पण मला करत जावा. पण मला तुम्ही इतके छान त्या दिवशी हेडवला गुलाबाची फुलं इतकी पाठवली ना, मला लय भारी वाटलं. आणि कशाला कुणाला वाईट कमेंट करून आपण शिव्या खायच्यात फुकट, सांगा बरं. कुणाला कमाईना. आता लई लोक आहेत, ती लई म्हणजे लई यूट्यूबला. आता आपली राधाताईच बघा, किती डोक्याला टेन्शन तिच्या येत असं. इतकी तुम्ही घाण कमेंट करता तिला. हां, नका करत जावं. एखादी जगती, लेकरं जगवती, नवरा पेताड जगवतो, तर कशाला उगाच घाण कमेंट करून तिच्या डोक्यात काय पण भरवायचं. नका भरवत जा. उलट छान कमेंट नसलच तुम्हाला बघायचं तर वरी ढकलायचं. आपल्या हेड बघायचंच नाही ना. जे तुझे म्हणजे त्यांचे बघणार बहिणी, बाळा, भाव इतके छान त्यांना सपोर्ट देतात, म्हणून तर आजपर्यंत इथं आहेत. आता आमच्यासारखे बघा, आम्ही 2 वर्ष झालं बनवतो, पण काय फायदा आहे का? काहीच नाही. तरी पण मला इतके छान कमेंट आहे, तरी पण मला उल्हास येतं. मग तिच्यात टॅलेंट आहे, माझ्यात नाही टॅलेंट. कारण मला लेकरांचा पल्ले, लेकरं जगवायचे. तर बानूला बारक्या पातेल्यात तर जाऊ द्या ते विषय. पाणी ठेवलं इथं, पाणी ठेवलं बानूला, पाणी ठेवलंय. तर एखाद्याला असं पण एवढी घाण कमेंट करू द्यावर जाऊ नका. तिला पण सासर वशीन येते. नवऱ्याचा जाज असतो, 4 लोक बोलणार असतात गावातले, आणि तिचे भरपूर जणी लोक बघतात गावातले. असा एखाद्याचा खालीपणा नका करत जाऊ. आता तुम्ही म्हणता तुला लईच पोळका आला ग. कसं आहे, किती केलं तरी माझ्या घरातले आणि शिवाय माझी भाऊजाई आहे, माया येतच असते. कितीही भांडणं होत्या, कितीही काय होत्या, माया येतेच. आणि माझं कसं आहे, माझा भाव आहे पेताड, त्याला नाही एक तर गिन्यान. दिली सोडून लेकरं वनवाशी होते आणि ती वनवाशी होईल, म्हणून आपण दिलासा द्यायचा. आणि तुम्ही सांगा ती तर एकतर मराय झाली बाया, तिच्या अंगाला कुठं मांस राहिलं नाही, मांस. आजचा विषय मला त्याच्यावरच बोलायचा होता. कसं आहे, काम करून पण जगता येतं. आता हेडेव काढणं पण एक कामच आहे. आणि हेडेव काढायचं म्हणलं ना, तर हात इतका गुळू येतात की असं तोडून देऊ वाटतात. संध्याकाळनं इतकं दुखते हात. तर देत जावा चांगला सपोर्ट. दिला पण नका घाण कमेंट करत जावं. उगाच आपल्याला शिव्या कशाला लागून. तर बानूला असं दूध चपाती चुरावं लागते, एकदम पातळ. मध्ये मला दाखवते बघा असे. आणि तिला मापच आहे पातेल्याचं लहानपणापासून. आता एवढं दूध, एवढं पारकोसं पातेलं, एवढं दूध बानूला 2 वाजेपर्यंत बिनगुरी बानू. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर माणसं आहे ती
कडनी, मला जास्त मोठ्याने बोलायला येणार. तर चला, घ्या सगळ्यांनी काळजी. बाय.